26 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे। गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार, लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यात 26 तारखेपर्यंत पैसे टाकले जाणार आहेत। आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका। जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो। आणि काहीच बदल नाही। नाना, मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, कुठलेही नवीन निकष नाहीत। आता तर सगळ्यांनाच टाकतो, पण ॲपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी 4-4 खाती उघडलेली आहेत। तर जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात, त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात। एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे, तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे। आता मागच्या काळात आम्हाला लक्षात आलं, माणसानेच 9 खाती काढली, आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं? पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही, कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा? त्यामुळे असे जे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील, युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत। अधिवेशन लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, ती समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्यांचा जो हप्ता आहे तो अधिवेशन संपल्यानंतर लगेच जमा आम्ही करत आहोत, अशी सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे। त्या अधिवेशन आता संपलेलं आहे। फायनली आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे। सोबत नवीन वर्षाचं नवीन गिफ्ट सुद्धा लाडक्या बहिणींसाठी आता जाहीर झालेला आहे। पुढच्या वर्षी संक्रांतीनिमित्तच त्यांच्या खात्यावरती आगाऊ हप्ता असणार आहे 2100 रुपयाचा, तो सुद्धा वाटप केला जाणार आहे। परंतु सध्याचे जे पैसे आहे नोव्हेंबर महिन्याचे सुद्धा बाकी आहेत आणि डिसेंबर महिन्याचे सुद्धा बाकी आहे। तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 2 हप्ते म्हणजे 3000 रुपयाची रक्कम आता जमा करायला सुरुवात झालेली आहे आणि 26 तारखेपर्यंत प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ही जी रक्कम असणार आहे ती जमा केली जाणार आहे।